नमस्कार. काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो पक्ष झाला होता अजित पवार गटाचा. म्हणजेच अजित पवार यांच्याकडे घड्याळाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव अजित पवारांच्या मालकीचं झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग शरदचंद्र पवार गटाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही जे काही राज्यसभाच्या निवडणूक आहेत तोपर्यंत तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह तुम्ही विचार करून ठेवा आणि तसं सबमिट करा. त्याच्यानंतर काय झालं की मग राष्ट्रवादी पवार गटाचे म्हणजेच शरदचंद्र पवार गटाच्या लोकांनी सगळं काही माहिती म्हणजे त्यांना पण माहिती असेल की अरे भविष्यात काय होणार, कारण की ज्याप्रमाणे शिवसेना पक्षाबरोबर झालं सेम स्टोरी सेम घटना 6 महिन्यांनी शरदचंद्र पवार गटाला झालं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाची काहीतरी नावं ठरवून ठेवले होते. तसंच त्यांनी त्यांचं पक्षाचं चिन्ह पण ठरवून ठेवलं होतं. बट जे नावं आता त्यांचे पुढचे जे काही आगामी निवडणुका असतील त्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांचं नाव असणारे पक्षाचं नाव काय असणार बघा 3 नावं त्यांनी सुचवले होते निवडणूक आयोगाला आणि 3 नावांपैकी एक नाव त्यांनी फिक्स केले. आता 3 नावं कोणती होती की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, दुसरं नाव होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार फक्त चंद्र जोडला मध्ये, त्याच्यानंतर होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यस फक्त यस, असे 3 नावं त्यांनी सुचवले होते. आणि 3 नावांपैकी जे मंजूर झालेलं नाव आहे ते आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार. म्हणजे हे जे 3 नाव होते या 3 नावांपैकी आता एका नाव जे त्यांनी दिलेलं त्या नावानुसार ते आता पुढे निवडणूक लढवू शकता. आता हे तर जमाच झालेलं असं दिसतंय की जे काही गट आहे तो गट आता शरदचंद्र पवार यांच्या हातातून गेलेला आहे आणि सर्वच्या सर्व आमदार म्हणजे मोजकेच 10 ते 12 आमदार आता शरदचंद्र पवार यांच्या गटाकडे. मग आता निवडणूक आयोगाविरोधात हा जो निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे हा निवडणूक आयोगाने कोणत्या बेसिसवर दिला हा आता सवाल उठला आणि म्हणून त्या संदर्भात ते आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. तर निकाल जो दिला की शरदचंद्र पवार गटाचं जे पक्षाचं नाव होतं त्यांनी स्थापन केलेलं आहे, त्यांची स्वतःची घटना आहे आणि त्यांचं नाव पक्षाचं चिन्ह हे अजित पवार गटाला कोणत्या बेसिसवर दिलं. आता याच्यामध्ये स्ट्रॅटेजी असणार आहे, याच्यामध्ये भविष्यात आता निकालावर निकाल. बट आता असं दिसतंय की सगळं काही जे आहे ते आता अजित पवार यांच्या जोडीमध्ये टाकलेलं आहे. कोणी टाकलंय? निवडणूक आयोग. निवडणूक आयोग कोणाचा आहे? बीजेपी मध्ये कोण आहे? आपले वॉशिंग मशीन मधले सगळे नेते बीजेपी मध्ये जाणार आहे. तसंच आता अजित पवार गट पण त्यांच्यामध्ये गेला आणि निर्णय हा अपेक्षित होता की अजित पवार गटाला सगळे काही अधिकार मिळतील. पुढे काय घडणार आहे, पुढे काय याच्यामध्ये काय वेगवेगळ्या क्लुप्त्या कोणाचे डोके कसे चालणार आहे. शरदचंद्र पवार यांना जे महारथी म्हणता बघा, राजकारणातले महारथी म्हणता जे कुठे अडकत नाही आणि त्यांना जाता बघा बाहेर तुम्ही कितीही चांगले लोकांशी कितीही तुम्ही वाईट असाल पण जर आपल्या घरातच ते म्हणतात ना आपलेच गद्दार, आणि तशाच प्रकारे जी घटना होती ती घटना आता शरदचंद्र पवार यांच्या बरोबर झाली आणि त्या गद्दारीमुळे त्यांना स्वतःचं वर्चस्व होतं, स्वतःचा दबदबा होता, तो दबदबा त्यांना गमवावा लागला. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.